स्वागत आहे. आज आपण द्वितीय सत्र परीक्षा 2025 इयत्ता 6वी विषय मराठी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांसाठी आहे. प्रश्न क्रमांक पहिला, त्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य शब्द लिहा. गुण 4. पहिली रिकामी जागा पहा. बहेनी मने बीजा ऐसे येते फळ. फळ उत्तर आहे. दुसरी रिकामी जागा पहा. एका मेट्रोत 2 पायलट असतात. खाशाबाचे आजोबा उत्तम कुस्तीपटू होते. उद्या अजयची सहल जाणार होती. प्रश्न क्रमांक पहिला, त्यातील ब. खालील वाक्यात क्रियापदाची योग्य रूपे घाला. समर्थ गोष्टी लिहितो. शाळेच्या विकासाबाबत शाळा व्यवस्थापन समिती विचार करते. प्रश्न क्रमांक 2, त्यातील अ. झपझप या शब्दातून चालण्याची रीत समजते. तसे खालील शब्दातून कोणत्या क्रियेची रीत समजते ते लिहा. फाडफाड बोलण्याची रीत समजते. पटपट चालण्याची रीत समजते किंवा पटपट बोलण्याची सुद्धा होईल. प्रश्न क्रमांक 2 ब. समानार्थाचे शब्द लिही. कपाळ, बहाळ किंवा ललाट. हात, कर, आकाश, नभ किंवा गगन. व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित उत्तरे पहा. प्रश्न क्रमांक 3, त्यातील अ. खालील वाक्यातील संयुक्त क्रियापदे अधोरेखित करा. अधोरेखित करून दिलेली आहेत. आटपून घेतली, राबत असतात, रेखाटायला आवडते. यानंतर प्रश्न क्रमांक 3, त्यातील ब. खालील शब्द प्रमाण भाषेत लिहा. कोणतेही 2. एक समद्या म्हणजेच सर्वजण, म्हणजे, होय, होय. प्रश्न क्रमांक 4, पुढील क्रियापदे सकर्मक की अकर्मक ते ओळखा. अनुराधा पत्र लिहिते, सकर्मक. गणेश रस्त्यात पडला, अकर्मक. उद्या दिवाळी आहे, अकर्मक. आई भाकरी करते, सकर्मक. प्रश्न क्रमांक 5, खालील वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग कर व लिही. गुण 3, 1. कपाळावर आठ्या पसरणे. याचं वाक्य पुढे लिहून दिलेलं आहे, ते व्यवस्थित पहा. तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे, जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत. वाक्य पहा. जेवणात आवडीची भाजी नाही हे पाहून विजयच्या कपाळावर आठ्या पसरल्या. तोंडाला पाणी सुटणे. चिंच पाहून तोंडाला पाणी सुटते. मुंगीच्या पावलांनी जाणे. घरात आजोबांना पाहून सुनीता मुंगींच्या पावलांनी घराच्या बाहेर पडली. प्रश्न क्रमांक 5, त्यातील ब. खालील शब्दात लपलेले शब्द लिहा. राजधानी, राजधारा, भारतातील, भारत, भार, वसतिगृहातले, गृह, हात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील पहिला प्रश्न 1. बाजाराला जायचे नाही असे बाई का म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर इथे दिलेलं आहे, व्यवस्थित वाचन करा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. उत्तर पहा. बाजारातून वस्तू प्लॅस्टिकच्या पिशवीतून आणाव्या लागतात. वस्तू डब्यात भरून प्लॅस्टिकच्या पिशव्या फेकून दिल्या जातात. या गटारात अडकून बसतात, म्हणून बाजाराला जायचे नाही असे बाई म्हणतात. दुसरा प्रश्न, कोणत्या दिवसाला किंवा वाराला वाईट म्हटले पाहिजे असे सर म्हणतात? या प्रश्नाचंही उत्तर लिहून दिलेलं आहे, व्यवस्थित पहा. सर अजयला म्हणाले की सगळे वार चांगले असतात. ज्या दिवशी आपण वाईट काम करू, दुसऱ्याला त्रास होईल असे वागू किंवा दुखू, तो दिवस तो वार वाईट म्हटला पाहिजे. ज्या वाराला वाईट वर्तन करू त्या दिवसाला वाईट म्हटले पाहिजे. यानंतर प्रश्न क्रमांक 3, ग्रीष्म ऋतूमुळे धरणीवर कोणता परिणाम होतो? या प्रश्नाचं उत्तर पुढे दिलेलं आहे. ग्रीष्म ऋतूत वातावरणात तापमानात वाढ होते. पृथ्वीवरील धरणांमध्ये, नद्यांमध्ये किंवा इतर जलसाठ्यांमध्ये पाण्याची कमतरता भासू लागते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कमी होते. त्यामुळे माणसांप्रमाणेच पाळीव प्राणी व जंगली प्राण्यांना सुद्धा पाण्याची टंचाई बसू लागते. प्रश्न क्रमांक 6, खालील शब्दात लपलेले शब्द लिही. कोणतेही 2. राजधानी, राज, दाहरा, दरवाजा, दर, वार, रवा. प्रश्न क्रमांक 7, गैर हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा. गैरहजर, गैरसमज, गैरसोय, गैरफायदा, गैरविचार, गैरशब्द,
शेवटचा प्रश्न पाहण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका द्वितीय सत्र परीक्षा 2025 या ऑप्शनमध्ये दिलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 7 ब. खालील शब्दांचे अर्थ लिहा. उंटावरचा शहाणा, मूर्खासारखा सल्ला देणारा, जमदग्नी, अतिशय संतापी माणूस, दीड शहाणा, शहाणपण शिकवणारा. अशा